सह्याद्रीच्या कुशीत काळाच्या ओघातही अभिमानाने उभा असलेला एक शूर साक्षीदार. शिलाहार राजांची परंपरा, स्वराज्याचे स्वप्नांनी उजळलेली माती. आणि छत्रपती शिवरायांच्या पावलांचा ठसा. तोफा, युद्ध, बंडखोरी, पण तरीही न झुकलेला हा गिरिदुर्ग. आज ही सांगतो शौर्य, श्रद्धा आणि स्वाभिमानाची गोष्ट. ही फक्त भटकंती नाही, हा आहे इतिहासाशी झालेला साक्षात्कार. चला तर मग भुदरगडाच्या या दगडी वैभवात काळाच्या प्रवासाला सुरुवात करूया. सुप्रभात मंडळी. तर आता सकाळ झालं आपली, म्हणजे 6 वाजलेत. 5ला निघायचं प्लॅन होतं, पण आत्ता सकाळचे 6 वाजलेत, कारण सगळेजण गोळा व्हायच्या ह्याच्यानं यायला लागलं, त्यामुळं थोडासा उशीर झाला आहे. आणि आपली गाडी वगैरे सगळी तयार आहे, आता पण निघणारच आहे. अजून 2-3 यायचे आहेत, ते आले की गाडी भरून आपल्या प्रवासाला जायचं आहे. तर चला, मस्त गारवा आहे आणि आपला प्रवास मस्त होणारच आहे, कारण खूप ठिकाणं बघायचे. खूप दिवसांनी कामाच्या गडबडीतून, आयुष्याच्या धावपळीतून आमच्या मित्रांच्या टोळक्यातला मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळाला. रेंटवर घेतलेली गाडी, हसणं, गप्पा आणि मनात एकच विचार. या 3 दिवसात नुसती भटकंती नाही तर आठवणी जपायच्या. साल हो गए हैं काफी, न थैंक यू कहा किसी ने, ना किसी ने मांगी माफी. नमस्कार मित्रांनो, मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची आमची मैत्रीची ही भटकंती आज तुम्हाला बघा मिळणार आहे. याचा प्रवास वर्णन आणि बरेच काही आडवाटेची ठिकाणं आज बघायचे. तर पहिलं ठिकाण असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे भुदरगड. त्या भुदरगडचा इतिहास, तिथे काय काय पाहायला मिळते, हे सगळं बघणार आहे या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर अजून काही ठिकाणं आज बघायचे. तर मग चला आपल्या आडवाटेच्या भटकंतीला सुरुवात करूया. छत्रपती शिवराय 1676 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी रायगडहून बाहेर पडले. त्यावेळी भुदरगड किल्ला ताब्यात घेऊन पुढे मौनी महाराजांना भेटायला गेले. खरं तर ही गोष्ट सुरू होते शिलाहार राजघराण्यापासून. इसवी सन 1187 मध्ये पराक्रमी राजा विक्रमादित्य भोज दुसरा यांनी आपली राजधानी वाळव्याहून कोल्हापूरला आणली. कोल्हापूर जिल्ह्यात उभारलेल्या सुमारे 15 गडापैकी एक होता भुदरगड. मंडळी, तर आपण हा जो गाडी मार्ग आहे, पेठ शिवापूर गाव आहे, त्या पेठ शिवापूर गावातून गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. बाजूनं तटबंदी दिसू शकते तुम्हाला, माझ्या पाठीमागे पण तटबंदी आहे. इथूनच आपण गड प्रवेश करायचा आहे. गाडी पूर्ण गडावर येते आणि पूर्ण आपल्याला गड प्रदक्षिणा आपण त्या गाडीने करू शकतो. बऱ्याच गोष्टी तिथे पाहायला मिळतात, पण पहिल्यांदा आपण हा हनुमानचं मंदिर बघू आणि त्याच्यानंतर आपण वरती गडफेरी करायला सुरुवात करू. हे इथं हनुमानचा बोर्ड लागला, हनुमान मंदिर. इथून खाली उतरायचं आणि ते मंदिर आहे. मित्रांनो नमस्कार. तर आपण पोचलोय आता भुदरगडावर. खूप मजा मस्ती करत शेवटी आम्ही भुदरगडावर पोचलोय. मित्रांनो थोडंसं लेटच झालं, कारण ॲक्च्युली टायमिंग होता आपण सकाळी पहाटे 5 वाजता निघायचं, पण काही कारणास्तव म्हणजे अतुलनं लेट केल्यामुळं आम्हाला उशीर झाला. तर साधारण 1 वाजता भुदरगडावर पोचलोय. तर भुदरगडचं आल्या आल्या वातावरण तर एक नंबरच आहे. परिसर ही खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. आणि इथं आल्यावर सुरुवात करायची छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथं मंदिर आहे त्या मंदिरापासून. तर आता त्या मंदिरात जाऊ आणि तिथून दर्शन घेऊन आपल्या गड प्रवासाला आपण सुरुवात करू. तर आतमध्ये असं हे
चिराचं बांधकाम दिसतंय. या बाजूला जर आपण बघितलं तर हे एक सदर आपल्याला इथे पाहायला मिळते. नक्की कशाची सदर आहे हे मी सांगू शकत नाही, पण हे सुद्धा आपल्याला जुन्या काळचं हे बांधकाम पाहायला मिळते. आणि उजव्या साईडला हे मंदिर. आता मंदिरात जाऊया आपण आणि पाहूया. तर मंदिराच्या बरोबर नदी पण आहे. तुळस वृंदावन आपल्याला दिसू शकते इथं. इथूनच आता आपण आत जाऊ. गडावर पोचतात सर्वप्रथम दर्शन घेतलं ते छत्रपतींच्या मंदिराचं. खरं तर हे मूळचं शिवमंदिर, पण 1945 साली महान चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढरकरांनी इथे छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापित केली. महाराजांच्या मूर्तीमागे हे सुंदर शिवलिंग आहे. आपण शिवाजी महाराजांचं मंदिर पाहिलं. त्याच्या डाव्या बाजूला हे आपल्याला सदर एक पाहायला मिळते. मंदिराच्या शेजारीच भली मोठी सदर आहे. आज जरी अवशेष स्वरूपात असली तरी या दगडाकडे पाहताना डोळ्यासमोर उभा राहतो तो काळ. पुढे चालत गेलं की उजव्या बाजूला घोड्याच्या पागा आहेत. आता आपण पाहतोय ते ठिकाण नंबर 2 म्हणजे घोड्याच्या पागा. घोडे पूर्वीच्या काळी घोडे बांधण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. चालताना आजूबाजूला अनेक अवशेष दिसतात. त्यामध्ये या जुन्या समाध्या. त्या कोणाच्या आहेत हे आज अज्ञात असले तरी या दगडात अनेक कथा दडलेल्या आहेत. अवशेष पाहत पाहत पुढे जात होतो. आता एका ठिकाणी पोहोचलो. बहुधा मंदिराचा परिसर पाहता ही या गडाची गडदेवी असावी. हे मंदिर आहे श्री अंबा माता मंदिर. या मंदिराचा विस्तार पाहता हे मंदिर कधी काळी भव्य असावं. आज आतमध्ये गाभाऱ्यात देवीची मूर्ती आहे. इथे आलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते. मंडळी तर पाहू शकता आपण हे अंबा माताचं मंदिर आणि इथे तुम्हाला काही चौतारे दिसू शकतात. इथेही काही चौतारे पाहू शकता. हे पाठीमागं माझ्या बघा तुम्हाला दाखवतो. हे समोर आहे बघा, हे चौतारे बघा. त्याचबरोबर समोरही लांब तिथे दिसते का तुम्हाला ते, त्या साईडला एक मंदिर आहे तिथे एक चौतारा दिसतो. मंदिराच्या समोरच भला मोठा तलाव आहे. त्याला दूधसागर तलाव म्हणतात. या तलावाचं पाणी इथे असणाऱ्या मातीच्या गुणधर्मामुळं थोडंसं दुधाळ दिसतं. म्हणूनच काय याला दूधसागर तलाव असे म्हणतात. तलावाच्या काठानं फिरताना बरीच प्राचीन मंदिरे दिसतात. काही काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. त्यातीलच हे एक देवीचं मंदिर. प्रत्येक मंदिर इथे एक कथा सांगत असतात. आणि ही आपल्याला देवीची मूर्ती पाहू शकता समोर. मूर्ती कशाची आहे मला वाटतं महिषासुरवंदिनी आपल्याला दिसतं. देवीचीच मूर्ती आहे. हे पूर्ण मंदिर बघताय छोटे खाणे. इथं सभामंडप, त्याच्यानंतर आत गर्भगृह आणि त्याच्यामध्ये हे मंदिर पाहायला मिळते. मंदिरात बाहेरनं बघितलं, आतही दाखवलं तुम्हाला. बरोबर आपल्याला यामध्ये या तलावाच्या शेजारीच आपल्याला हे मंदिर बघा मिळते. मित्रांनो नुसतं बघतोय त्या बाजूला अवशेष आहे. गडाचं किती महत्त्व आहे याच्या बांधणीनुसार आपल्याला लक्षात येते. आजूबाजूला बरेच अवशेष आहेत, बरीच मंदिर आहेत, बऱ्याच समाध्या इथं बघा मिळतात. हे बघताय ना तुम्ही, कितीतरी अगणित असं इथं वाड्याचं सदर म्हणा चौतारा इथे शिल्लक आपल्याला बघा मिळतो. पूर्ण तलावाला वळसा घालून शेवटी इथे महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. अगदी देखणं टुमदार दगडी मंदिर आहे. खरं सांगायचं तर ही रचना पाहून मला वासोटा गडावरील महादेवाच्या मंदिराची आठवण झाली. त्वमेव सर्वं मम देव देव.
वेळेअभावी आम्ही एक निर्णय घेतला. आजची गडफेरी पायी नाही तर गाडीने पूर्ण करायची. कारण एकच होते, आम्हाला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. दुपार टळून आता सूर्य मावळतीला गेला होता. गाडीने पुढे जात आम्ही पोचलो गुहेतील भुयार मंदिर म्हणजेच श्री जकू आईच्या देवीच्या मंदिरात. मंडळी, तर फिरत फिरत आपण पूर्वेश चालू आहे आणि या साईडला बघताय तुम्ही हे गुहेतलं एक मंदिर आहे, हे बघायचं आपण. त्याचबरोबर तिथं काही एक बोर्ड दिसतो, अज्ञात वीरांची समाधी आहे. म्हणजे बऱ्याच समाधी इथं आपल्याला पाहायला मिळतात. नक्की कशाचे आहेत ते आपण सांगू शकत नाही, कारण अजून इतिहास तसं ज्ञात झाला नाही. पण तशा इथं बघितलं तर तुम्ही पुढं आपल्याला नंदी दिसतोय आणि इथूनच पुढं या गुहेमध्ये प्रवेश करायचा. भली मोठी अशी गुहा दिसते इथे. थोडंसं खाली उतरलं की या गुहेत प्रवेश करता येतो. आत शिरताच एक वेगळी शांतता जाणवते. इथं पूर्ण बांधव असं आपल्याला दिसते, सगळं असं कोरत कोरत आत नेले. म्हणजे हे शिवकालीन नाही तर शिवाजी महाराजांच्या अगोदरचं का हे बांधकाम असावं, कारण याचा संदर्भ शिलाहार राजा भोज दुसरा यांच्या काळात येते. म्हणजे त्यावेळचं बांधकाम असंच आहे, कोरीव बांधकाम आहे. त्याच्यातलं आपल्याला उदाहरण हे गुहेतलं मंदिर बघायला मिळते. या गुहेत देवीच्या मूर्तीबरोबर इतरही काही देवतांचे शिल्प पाहायला मिळते. दगडात कोरलेली ही देवस्थानं काळाच्या ओघातही आपली श्रद्धा टिकून ठेवत आहे. मित्रांनो, तर हेच आई शपथ. गडखोड भ्रमती करताना जरा व्यवस्थित करा. हे होतं गुहेचं मंदिर. पाहिलं आपण, खूप सुंदर अशी गुहा आहे. त्या बाजूला काही तटबंद आहे. माझ्या उजव्या बाजूला जर आला तुम्ही तर काही अवशेष दिसतात. तर हे असं होतं हे गुहेतलं मंदिर. ऐ गो, बरेच पायपीट आमचे झाले. गाडीवरनं प्रवास आहे. सकाळच्या वेळी थंडी आणि आताच्या वेळी बरंच हे होतं. इथं पण बघा काही सदर आपल्याला बघा मिळते. आता आम्ही वळलो पश्चिम बाजूच्या तटबंदीकडे आणि खरं सांगायचं तर तटबंदी पाहून आम्ही अवाक झालो. एवढ्या वर्षानंतरही अभेद्य आहे, भव्य, उंच, अजूनही मजबूत. तटबंदीवर उभं राहिलं की लांबपर्यंत संपूर्ण प्रदेश नजरेस भरतो. घनदाट जंगल आहे, सगळ्यात सुंदर रूप इथे नजरच पडतोय. खूप छान. म्हणजे मला वाटतं मी पश्चिम बाजूस आलो आणि पश्चिम बाजूस हा नजारा पाहायला मिळतो. खाली उतरल्यावर खोदीव पाण्याची टाकी दिसतात. पाण्याचं नियोजन तेव्हा किती प्रगत होतं याची जाणीव होते. साधारण 2:30 वाजलेत आणि आता आपला पूर्ण पश्चिम पूर्व बाजू बघून झाली. म्हणजे पूर्ण बघता येणार नाही, कारण बरेच असे अवशेष आपल्याला इथे बघा मिळतात आणि मला वाटतं अजून खूप टाईम जाणार आहे बराच इथून. जास्त लांबपर्यंत विस्तार खूप मोठा आहे गडाचा, त्यामुळे बरंच अजून पाहायचं आहे. पण आता इथेच आपण थांबायचं आणि पुढे भैरवनाथाचं जे मंदिर आहे हिमाळपंथी शैलीतलं ते पाहायचं. हे पाहून आम्ही परत आलो गडाच्या सुरुवातीच्या भागात, श्री भैरवनाथाच्या सुंदर मंदिरात. हे मंदिर हिमाळपंथी बांधणीच्या शैलीतील वाटते. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिराच्या परिसरात बाहेर असलेली काही शिळा पाषाण लक्ष वेधून घेतात. मंदिरात प्रवेश करताच जांबा दगडात केलेलं काम खूप सुंदर दिसते. आता आपण पोहोचलो भैरवनाथाच्या मंदिरात. म्हणजे हिमाळपंथी शैलीतील हे जांभ्या दगडात बांधलेलं हे मंदिर. आतमध्ये जाऊ आणि आपण भैरवनाथाचं दर्शन घेऊ. चला. ॐ त्र्यम्बकं
आज भैरवनाथाची मूर्ती आजही आपल्या भक्तांना आशीर्वाद देत उभी आहे. मंडळी, तर हे होतं भैरवनाथाचं मंदिर. काही जुन्या शैलीतील, काही नवीन बांधकाम, याचं हे सुंदर ढाकणीचं हे मंदिर बघायला मिळते. आज भैरवनाथची सुरेख मूर्ती आहे. काही पितळेचे दैवत आपल्याला बघायला मिळते. मंदिरानंतर आम्ही बाहेर आलो ते नरसिंह तोफ पाहायला आणि इथे असणारी तटबंदी. येथून उभं राहून दूरवर पसरलेला प्रदेश निहाळता येतो. गड किती महत्त्वाचा आहे याची पूर्ण जाणीव होते. आज ही तटबंदी खूप चांगल्या अवस्थेत आहे. गड खूप पाहायचा होता, खूप काही उरलेलं होतं, पण पुढचा प्रवास अजून आमची वाट पाहत होता. म्हणून मनात थोडी हुरहूर ठेवून भुदरगडाची ही फेरी इथेच संपवली. पुन्हा कधीतरी अधिक वेळ घेऊन या गडाशी पुन्हा संवाद साधायला. मंडळी, तर आता इथलं भुदरगडची आपली गड फेरी संपल्या. वेळेच्या अभावी पटकन मला संपवावी लागली, कारण खूप असं बघण्यासारखं स्पॉट आहे तिथे, बघण्यासारखे अवशेष आहेत, पण मला ते जमलं नाही कवर करायचं. पुढच्या वेळी पुन्हा येऊन मस्तपैकी कॅप्चर करूया. सध्या आता हे थांबून आपण पुढच्या भटकंतीला जायचं आहे. आता झालं 3-3:30 वाजले, म्हणजे कधी पोचतोय काय माहीत नाही. साधारण मला वाटतं नारायणगड इथून 60 किलोमीटर आहे. पुढे कसं पोचतोय तो जंगल ट्रेक आहे, तो अनुभवायचा आहे. तर आता चला मग भेटू पुढच्या आडवाटेला भटकंतीला आणि पुढच्या प्रवासाला. चला, जय शिवराय.